नमस्कार, मी डॉक्टर सतीश वसंत शिंदाडकर. आज आपण स्नानाच्या संदर्भात आरोग्य रक्षणार्थ आयुर्वेदाने काय विचार केला आहे हे बघणार आहोत. मानव आणि मानवतर प्राण्यांना नित्य आवश्यक व आरोग्य रक्षणासाठी उपयुक्त अशा निरनिराळ्या विधीत स्नानाला फार महत्व आहे. सर्वच प्रकारचे पशुपक्षी, थोडक्यात सजीव, हे स्नानासाठी पाण्याच्या प्रवाहात पोहतात, डुबक्या घेतात. मंगल प्रसंगी, धार्मिक विधीसाठी, देवपूजा इत्यादी प्रसंगामध्ये स्नान महत्वपूर्ण आहे. अनेक तीर्थयात्रा करताना त्या त्या क्षेत्राच्या नद्यांवर त्यांच्या प्रवाहात स्नान करण्याची प्रथा रूढ आहे. प्रवासातून दमून घरी आल्यानंतर, उन्हातून घरी आल्यानंतर, घाम खूप अधिक प्रमाणात आल्यानंतर मनुष्य स्नान करतो. त्यामुळे त्यास उत्साह वाढतो आणि भुकेची संवेदना प्राप्त होते. सारांश, स्वच्छता हा स्नानाचा प्रमुख गुण असून त्यामुळे मनुष्यास ताजेतवाने वाटते. त्वचा स्वच्छ झाल्यामुळे त्वचेवरील घाम आणि त्यावरील मल नाहीसा होतात. मनाची प्रसन्नता आणि पावित्र्य निर्माण होत असते. आपल्या शरीराच्या त्वचेवर असंख्य सूक्ष्म छिद्र असतात. आपण दिवसभर कपडे घालून वावरत असतो. आपल्या कामाच्या परिश्रमाच्या अनुषंगाने, तसेच हवेतील धूळ, धूर, उष्णता यामुळे शरीरावर कमी अधिक प्रमाणात घाम येऊन तो शरीरावरील वस्त्रांमध्ये शोषला जातो. काही प्रमाणात हवेद्वारे वाळला जातो आणि अशा घामाच्या माध्यमातून धुळीचे सूक्ष्म कण तसेच अन्य सूक्ष्म पदार्थ येऊन मिसळतात आणि त्यावर एक प्रकारचा घाणीचा थर जमा होतो. असा घामासोबत मिश्र झालेला धुळीचा थर विविध प्रकारचे त्वचेचे विकार उत्पन्न करू शकतो. जेव्हा आपण स्नान करतो तेव्हा जर योग्य पद्धतीने त्वचेला स्वच्छ केले तर अशी धूळ असणारे कण निघून जातात. परंतु भरपूर वेळेला स्नान हे अत्यंत घाईघाईने केले जाते किंवा त्यावर विशिष्ट साबण लावून धुतल्यानंतर देखील असा मल निघत नाही आणि विविध त्वचेचे आजार होऊ शकतात. म्हणून पूर्वी लोक सोन्याची, चांदीची, पितळेची वज्री तयार करत होते. याद्वारे शरीरावरील त्वचा घासून मल स्वच्छ केला जात असे. आजही कित्येक लोक अशा प्रकारच्या वज्रीचा वापर करतात. काही लोक चिकन दगडी गोट्यांचा देखील अंग घासण्यासाठी वापर करतात. मातीच्या कलात्मक आकाराच्या अनेक प्रकारच्या वज्री आजही बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे घामासह मलाचा चिकटपणा निघून जातो. त्वचेची छिद्रे मोकळी होतात आणि त्वचेला हलकेपणा येतो. मात्र आजच्या आधुनिक युगात अशा प्रकारच्या वज्री वापरणं जवळपास नगण्य झाल्यासारखं आहे आणि त्यामुळे विविध त्वचा विकार उद्भवत आहेत. शरीरावरील मल स्वच्छ करण्यासाठी साबणापेक्षाही श्रेष्ठ असणारे उटणे आयुर्वेदामध्ये सांगितलेले आहे. अशा या उटण्याचा वापर केल्याने देखील त्वचेवरील मल स्वच्छ होण्यासाठी मदत होते आणि विविध वनस्पतींच्या उटण्यांमध्ये त्वचेला सुगंध येणे, घामाचा दुर्गंध नष्ट होणे, त्वचा कांतीयुक्त होणे, त्वचा मऊ होणे इत्यादी अनेक फायदे प्राप्त होतात. म्हणून साबणाच्या ऐवजी प्रामुख्याने उटण्याचा वापर करावा. तसेच आपल्या सोयीनुसार सुवर्ण किंवा दगड मातीच्या वज्रीने आठवड्यातून किमान 2 वेळेला त्वचा घासून स्वच्छ करावी. स्नानासाठी कोणत्या प्रकारचे जल वापरावे याबद्दल आयुर्वेदाने सूक्ष्म विचार केला आहे. त्यानुसार ऋतूच्या अनुषंगाने ग्रीष्म ऋतूत समशीतोष्ण जल म्हणजे रूम टेम्परेचरच्या जलाने आंघोळ करणे उत्तम मानलं जातं. तसेच हिवाळ्यात कडाक्याची थंडी असताना शरीराच्या त्वचेला सहन होईल इतपत गरम पाण्याने स्नान करावे. तसेच प्रामुख्याने गळ्याच्या खालील भागात कोमट किंवा सोसवेल अशा उष्ण जलाने स्नान करावे. तर गळ्याच्या वरील भाग म्हणजे डोक्यावरून समशीतोष्ण जलाने म्हणजेच थोडे उष्ण असणारे, ज्याला आपण कोमट पाणी म्हणतो, अशा पाण्याने स्नान करावे. डोक्यावरून अधिक गरम पाणी घेतल्यास ते केसांच्या दृष्टीने अयोग्य असते. त्यामुळे केस गळतात, केस पांढरे होतात. तसेच दृष्टीच्या दृष्टीने देखील ते घातक असते. थोडक्यात स्नानासाठी समशीतोष्ण जलाचा वापर उत्तम असतो. आपल्या व्यवसायाच्या पद्धतीनुसार आठवड्यातून 1 किंवा 2 वेळेला त्वचा स्वच्छ करण्यासाठी साबणाच्या ऐवजी उटणे आणि वज्रीचा वापर निश्चित करावा. असे केल्यास नक्कीच आयुर्वेदाने वर्णन केलेले स्नानाचे गुण आपणास प्राप्त होऊ शकतील. नमस्कार.